श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे सर्व पितृ अमावस्या. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे. पितरांची सर्वात शेवटची तिथी म्हणजे सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही करण्यात येतो. तर आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होईल, त्यांना सद्गती मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. आपल्या घरात जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होईल. आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, घरामध्ये आर्थिक टंचाई असते. अशा सर्व समस्या जर एका घरामध्ये असेल तर समजून जावे की त्या घरामध्ये पितृदोष आहे. आपल्याला पितरांची सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे आणि आज हा शेवटचा दिवस आहे, ही शेवटची संधी आहे. तुम्ही पितरांची सेवा या दिवशी जरूर करावी. आपले पित्र जेव्हा जात असतात त्यांना निरोप देण्याची जेव्हा वेळ असते तेव्हा आपल्याला त्यांच्यासाठी काही सेवा करणे गरजेचं आहे. तर कोणत्या सेवा कराव्या, कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या दिवशी आपल्याला पितरांसाठी एक दिवा आपल्याला मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. आता हा दिवा कसा प्रज्वलित करायचा, तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे. आता हा कणकेचा दिवा जेव्हा घेत असतो त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे नाही, तर त्यामध्ये हळद टाकायची आहे. आता हा दिवा बनवून झाल्यानंतर आता जर तुम्हाला हा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती देखील घेऊ शकता. मग मातीची पंती घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही हळद देखील टाकायची आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल, मोहरीचं तेल देखील टाकू शकता. तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे, कारण की काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे. धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही पितरांचे तर्पण करता, त्यांना भोजन देता, तेव्हा त्यात तीळ नक्कीच समाविष्ट करा. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या नावाने तीळ दान दिले तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देखील मिळतात. पितृपक्षाच्या काळात तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या कोणत्याही प्रकारच्या तिळाचे दान करू शकतात, पण काळ्या तिळाचे दान अधिक शुभ मानले जाते. धार्मिक मान्यता आहे की तुम्ही पितरांना काळ्या तिळाचे दान केले तर त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि जर ते भटकत असतील तर त्यांना मुक्ती मिळते. जर तुमचे पूर्वज तुमच्यावरती नाराज असतील किंवा तुम्हाला पितृदोष लागला असेल तर कमीत कमी आपण आता या शेवटच्या दिवशी तरी मंदिरामध्ये आपण तीळ दान करायचे आहे. यामुळे आपला पितृदोष हा दूर होतो. काळ्या तिळाचा वापर जन्म, विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो. काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो. काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे, त्यामुळे पितरांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तीळ असे मानले जाते. आता आपण जो काही दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहे. त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता मुख्य दरवाजाच्या बाहेर जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तो कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. या दिव्याचं जे काही तोंड आहे ते आपल्याला, जी काही वात आहे ती आपल्याला दक्षिण दिशेकडे ठेवायची आहे. आता अगदी रात्री 12 वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित ठेवणे शक्य नसेल तर कमीत कमी जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा त्या दिव्यामध्ये आपल्याला परत तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण पितृस्तुती म्हणायची आहे. तसेच तुम्ही पितृ अष्टक देखील म्हणू शकता. आपल्याला पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण पूर्वजांना म्हणायचे आहे की जर माझ्याकडून काही चुकले असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेन. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या असे आपण पितरांना म्हणावे. त्यानंतर आपण त्या दिव्याचं देखील दर्शन घ्यायचं आहे. आता ही सेवा कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल. ताई, दादा, आजी, आजोबा देखील ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. आता त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की जो आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, संकटे आहे ती दूर होतील. भरपूर वेळा आपल्या मुलांना देखील नजरबाधा झालेली असते. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा मिस्टर असतील त्यांची नोकरी ही अचानक जाते किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही. घरामध्ये आर्थिक टंचाई असते, पैसा आला तरी पण तो टिकत नाही, तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो. अशा अनेक समस्या उद्भवत असतात. मग
अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. आपल्यावरती जर कोणी तांत्रिक काही गोष्टी केल्या असतील किंवा कुठलीही नजरबाधा झालेली असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. यामुळे लक्ष्मी प्राप्ती देखील होते व आपल्यावरील सर्व संकटे देखील दूर होतात. तर या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी ही माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे. पिवळी मोहरी देखील आपल्या घरामधील सर्व नकारात्मकता शोषून घेत असते. आता थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, आपण एखाद्या वाटीमध्ये ठेवायची आहे. आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासाठी आपण थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये आपण स्वस्तिक हे काढायचं आहे. ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक काढावं. मग कुंकवामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा गंगाजल टाकू शकता. त्या स्वस्तिकवरती थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे साबूत असावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग टाकावं. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर हळद देखील आपण टाकायची आहे. शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल वाहायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे, कारण की जर आपण सेवा केल्या तरच आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय सफल ठरत असतो. आता आपण जी पिवळी मोहरी घेतली होती ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपण 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणायचं आहे. आता हे म्हणणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. अगदी तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण या 2 सेवा आपल्याला करायच्याच आहे. आता या सेवा करून झाल्यानंतर ती मोहरी आपण परत वाटीमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे त्याबद्दल सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा येतो, पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचे आजारपण आहे किंवा दुसरं काहीही असो, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचे. आता थोड्या वेळाने अगदी 15 मिनिटे किंवा 20 मिनिटानंतर आपल्याला ती वाटी उचलायची आहे आणि तिच्यामध्ये जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घरामध्ये सर्व ठिकाणी टाकायची आहे. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये आपल्याला ती टाकायची नाही. आता सर्व ठिकाणी ही पिवळी मोहरी टाकल्यानंतर आपल्याला ती पिवळी मोहरी झाडायची नाही. ती आपल्याला रात्रभर तशीच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी उचलायची आहे. मग अगदी झाडूने घेतली तरी पण चालेल. आता ही पिवळी मोहरी आपण निर्माल्यामध्ये टाकू शकता, वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल किंवा तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाकली तरी पण चालेल. फक्त आपण जे काही गॅलरीमध्ये झाडे लावलेली आहे त्यामध्ये टाकायची नाही, तर बाहेर जाऊन तुम्ही ही पिवळी मोहरी टाकायची आहे. तसेच यानंतर दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे जर कोणतीही संकटे लागलेली असेल, साडेसाती असेल, तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे किंवा कुंकवाने तुम्ही एका नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे. ज्या व्यक्तीला संकटे आहे त्या व्यक्तीला पाटावर चौरंगावरती बसवायचं आहे. पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसवावे. आता तो नारळ त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून टाकायचा आहे आणि हा नारळ आपण घराच्या बाहेर जाऊन टाकून द्यायचा आहे. मग बाहेर जातो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही किंवा येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. जेव्हा उतरत असतो तेव्हा म्हणायचं आहे की माझ्या मुलावरील, माझ्या पतीवर जी काही संकटे, अडचणी, अडथळे आहे ते सर्व दूर होऊ दे असे आपण म्हणावे. आणि आता तो नारळ आपण टाकून आल्यानंतर घरामध्ये आल्यावर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती तुम्ही करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.